गोटेवाडी संघासाठी किरण काटेकर एक यंग टॅलेंट मॅन फ्रॉम गोटेवाडी, तर दुसऱ्या बाजूला लव स्टार युवतीचा लिजेंड अधिक शेवाळप्पा. पुढचा चेंडू वेग होता या चेंडूवरती, पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय वन बाउन्सी मार रेषे बाहेर येतोय. या इनिंग मधील पहिला मोठा फटका किरण काटेकरच्या बॅट मधून, आकर्षक करारा लाजवाब चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना शॉर्ट ऑन पूल केला, सक्सेसफुल ठरला. मिड विकेटला दीपकचा चांगला प्रयत्न राहिला, परंतु तोपर्यंत चेंडूने ओलांडली होती सीमारेषा. या इनिंग मधील येतो पहिला मोठा फटका किरण काटेकरच्या बॅट मधून, अधिक शेवाळे. यावेळी पुन्हा एकदा फटका बसलाय, त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. अजून एक सेफ चेंडू लँड होतोय, पुन्हा एकदा 2 धावा अर्जित केले जात आहेत. बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघाचा विचार केला, किरण काटेकर संतोष डबडे ही जोडी आम्हाला बऱ्याच वेळा ओपनिंगला पाहायला मिळते, परंतु संतोष डबडे थोडासा इंजर्ड असल्यामुळे या सामन्यामध्ये खेळू शकत नाहीये. होपसो त्याची तब्येत लवकरात लवकर बरी हो, गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करून तो लवकरात लवकर मैदानावरती यावा. आणि गोटेवाडी संघासाठी नेहमी त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिलेली आहे. निश्चित मॅचचा आनंद घेत असतील संतोष डबडे. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधार अक्षय डपळे देखील कमी नाहीत. आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये ताबडतोब इनिंग एक खेळली होती, 3 षटकारांची बहारदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली होती. या मॅच मध्ये अक्षयची बॅट बोलणं गरजेचं आहे, किरणला साथ देणं खूप महत्वपूर्ण असणार आहे. लवस्टार सारखा तुल्यबळ संघ 3 चेंडूंशी 8 धावांवरती जाऊन पोहोचतोय. स्लोवर वन आणि ही खासियत राहिल्या पंच, परंतु दिशेवरचं नियंत्रण होत नाहीये. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळेल अवांतर, एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव टोटल मध्ये ऍड होते, जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावरती. जबरदस्त मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. एक चेंडू आपण पाहिला उजव्या यष्टीच्या बाहेर, दुसरा चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर, 1 वाईड +1 अशा 2 धावा, म्हणजे धावफलक पुन्हा एकदा डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतो डबल 1, अर्थात 11 या धावसंख्येवरती विदाउट एनी लॉस. या षटकामधील शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. जबरदस्त सुरुवात आहे गोटेवाडी संघासाठी. 3 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा बनवलेत. यावेळी जबरदस्त चेंडू यॉर्कर लेंथ. अधिकाप्पांचा विचार केला, गुडलेन स्पॉट वरून चेंडूला उसळी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं, परंतु मागच्या काही मॅचेस आपण पाहिला यॉर्कर लेनचा वापर देखील त्यांच्या माध्यमातून खूपने केला जातोय. मागच्या संडेला गुरगुशी लेवन विरुद्ध टाकलेलं अप्रतिम षटक आपण पाहिलं होतं. त्या षटकामध्ये 3 ते 4 चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न अधिकाप्पांच्या माध्यमातून झाला होता आणि सक्सेसफुल देखील ठरले होते. यावेळी तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला किरण काटेकर यांना. बॅटच्या आतली गड आणि चेंडू जाऊन पोहोचतो डीच्या क्षेत्रामध्ये. डिक्लेअर पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा फटका बसला. यावेळी अधिकाप्पा स्वतः चेंडू खाली, धक्का क्रमांक लागतोय. पहिला किरण काटेकर बॅक टू द पवेलियन आणि अनुभवी खेळाडूचा हा सामना करताना एक यंग टॅलेंट माघारी धाडण्याचं काम अधिक शेवाळे यांच्या माध्यमातून होतोय. खरं तर या षटकामध्ये तब्बल 3 फटके हवेमध्ये उडाले होते आणि तिसऱ्या प्रयत्नात यावेळी किरण काटेकरला माघारी पाठवण्याचं काम अधिक शेवाळे यांच्या माध्यमातून केलं जातंय. धक्का लागतोय पहिला किरणच्या रूपामध्ये. चला री एंट्रीसाठी जर कोण इच्छुक असेल तर नाव नोंद करा प्लीज. गणेशवाडी संघाचं नोंदणी झालेली आहे, सुदर्शनची आय थिंक नोंदणी झालेली आहे, गरावाडी देखील इच्छुक आहे. अजून कोण असेल तर प्लीज अपडेट करा. भरत क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी अधिक शेवाळे. पुढचा चेंडू वेग आणि वेगाला तेवढंच ताकदीचं प्रत्युत्तर. भरत मोहिते यांचा पॉवरफुल सक्सेसफुल पुलचा शॉट जाऊन पोहोचतोय सीमा रेषे बाहेर येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. भरत मोहिते म्हटले तर अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात आणि पहिल्या चेंडूवरती त्या शॉटलाच रेडी होते. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती अधिकाप्पा यांनी गुडलेन स्पॉट वरून किरणला 3 वेळा चकवलं होतं. तो चेंडू हाताळा शेवटला, परंतु भरत मोहिते पॉवरफुल पुल केला आणि पोहोचून दिला. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतो. मॅक्झिमम षटकार धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या धावसंख्येवरती.
18 एका षटकाखेरीज 1-18. खरं तर चांगली सुरुवात आहे, परंतु किरण काटेकरची विकेट थोडीशी बॅकफुटला घेऊन जाणारी टोरल गोटेवाडी संघासाठी. परंतु ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, या धावा निश्चित आम्हाला 50च्या आसपास पाहायला मिळू शकतात. अर्थात त्यासाठी सुजितच्या वेगाला चांगलं उत्तर द्यावं लागेल. सुजित, पहिल्या चेंडूवरती दर्जेदार वेग पाहायला मिळाला. जसा पावसाळा हंगाम सुरू झाला, सुजित शेवाळे नावाचं वादळ गोलंदाजीच्या रूपामध्ये आम्हाला पाहायला मिळालं आणि लवस्टार संघासाठी खूप जमेची बाजू ठरते. सुजित शेवाळे जबरदस्त वेगामध्ये गोलंदाजी करतोय. समोरच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जाते आणि या वेगामुळे अक्षय डफळेसारखा फलंदाज देखील 2 चेंडू लगातारचे बीट होतोय. वेग पाहायला मिळाला. 2 चेंडू निर्धाव जात आहेत. फुलटॉस फुलटॉस होता, पिक केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून बेधून सीमारेषा फोडतोय, शिरतोय, जाऊन पोहोचतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चौकार. बावीस धावा धाव फलकावरती. लोअर फुलटॉस होता, चांगला पिक केला, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चौकार मारण्यात यश मिळतंय. अक्षय यांना पुढचा चेंडू, यावेळी जबरदस्त फटका, जसा आला तसा भिरकावून दिला. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये पुल पॉवरफुल सक्सेसफुल, इट्स ह्यूज 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 सिक्सर. क्या बात आहे, जबरदस्त फटका. अक्षय डबळे दाखवून देतोय. संतोष डबळे देखील नसेल आमच्या टीम मध्ये, तरी आमची फलंदाजी किती गोलवर आहे. काही कारणास्तव संतोष डबळे आजारी असल्यामुळे आज खेळू शकत नाही. त्यांची जागा भरून काढण्याचं काम अक्षय डबळे यांच्या माध्यमातून होतं. जबरदस्त फटका आपण पाहिला. सुजित सारख्या गोलंदाजावरती केलेलं आक्रमण, केलेला हल्ला आपण पाहिला, भिरकावून दिला होता 6 धावांसाठी षटकार. 28 धाव फलकावरती. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू होता, बॅटची बाहेरची कड आणि फलंदाज होईल बाद. धक्का लागतोय दुसरा. आमचे परममित्र राहुल चिकाडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील खूप खूप स्वागत. बर्नाड स्पोर्ट आकाळवाडी. अठ्ठावीस या धावसंख्येवरती दुसरा आधार लागतो. अक्षयच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार देखील आपण पाहिला. नवीन फलंदाज इन नंबर 4 इट्स आदेश कळंत्रे. या फलंदाजामध्ये देखील क्षमता आपण बऱ्याच वेळा पाहिल्या. गोटेवाडी संघाला तारणहार ची भूमिका नेहमीच या खेळाडूने निभावलेली आहे. सुजितचा वेग आदेशला कशा प्रकारे खेळून काढणार, यावेळी लोअर फुलटॉस होता, हलक्यात खेळून काढला. एकदा मिळेल तिकडे दुसरा धावाचा प्रयत्न. ऋषी शेवाळे भागतोय. दीपक शेवाळे एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, परंतु तोपर्यंत दोन्ही क्षेत्ररक्षक 2 धावा अर्जित करतायत आणि 2 षटकाखेरीज बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 30. 15च्या सरासरी या धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ पहिल्या षटकामध्ये अधिक शेवाळे यांनी तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं सुजितने 12 धावा खर्च केलेत. धावफलक जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये बेस्ट मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला, निखिल शेवाळे, एक यंग टॅलेंट फ्रॉम लवस्टार शेवाळी येवती या संघासाठी खूप महत्वपूर्ण कामगिरी केली. कित्येक दिवस आपल्याला करताना पाहायला मिळणार हा खेळाडू. चला नाणेफेकीसाठी यायचा आहे काटेकरवाडी विपक्ष बुरबुश 11. मसोबा स्पोर्ट्स काटेकरवाडी विरुद्ध बुरबुश 11 यानंतर होणारी मॅच. पहिला चेंडू भरतच्या बॅट मधून अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाऊन पोहोचतो विकेट किपर अधिक शेवाळप्पा यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगतात. भरत यावेळी फटका चांगला आहे. अक्रॉस द बॅट पुन्हा एकदा मिड विकेटला दीपक जातोय. पहिली धाव घेण्यास यश मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. आदेश बऱ्यात मोठे सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. पैकी चांगली होती खरं तर दीपकची. गाजर चांगलं करता आलं नाही या ठिकाणी किपरला, त्यामुळे रनआउटची संधी जी निर्माण झाली होती ती कुठेतरी मिस होते या ठिकाणी आणि धावफलक जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल बोर्डवरती आणि मॅच देखील चांगली पाहायला मिळेल.
यावेळी दिशाहीन गोलंदाजी डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात समांतर एक धाव अवांतर स्वरूपात जोडली जाईल खात्यामध्ये. इट्स 33 आफ्टर लॉस ऑफ 2 बिग विकेट्स. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके भरत यांच्या माध्यमातून खेळण्याचा निश्चित प्रयत्न होईल यात कोणतीही शंका नाही. परंतु निखिल शेवाळे कशा प्रकारे उत्तर देतात आणि अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. स्लोवर ऑन केला, लवकर बॅट फिरवण्यात आली भरतच्या माध्यमातून आणि बीट होत आहेत फलंदाज. तिसरा चेंडू या षटकामधील येतो निर्धाव स्वरूपाचा. धावसंख्या आहे स्थिर 33 आकड्यावरती. निखिल भरत यावेळी पहा भरतच्या बॅट मधून ओव्हर पिच चेंडूचा खरपूस घेतलेला समाचार. चेंडूला भिरकावून दे लॉंगॉन आणि शेवाळेच्या डोक्यावरून आउट ऑफ द बार. इट्स सिक्सर. 39 अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो गोटेवाडी संघाचा विचार केला. अभि काटेकर, अनिल काटेकर आणि डीजे ही तिकडी जबरदस्त गोलंदाजी करते आणि तिकडीला ही धावसंख्या डिफेंड करावी लागेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, त्याच प्रकारचा फटका, चेंडूला भिरकावून दिला. पुन्हा एकदा लोंगांच्या डोक्यावरून भरत मोहितेचा कंजिक्युटिव्ह दुसरा येतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 45 आकड्यावरती. जबरदस्त गोलंदाजी भरत मोहिते आतापर्यंत त्याच्या बॅट मधून येतो हा तिसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती लगातारचा तिसरा येणार का? 45 धावफलकावरती पोहोचल्यात. निखिल शेवाळे रेडी आहेत. पुल पॉवरफुल. इट्स ह्यूज. इट्स ह्यूज सिक्सर. 51 आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर्स. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भरत मोहिते यांचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 मोठे षटकार खेचून गेला आणि धावफलक पोहोचला तब्बल 51 या धावसंख्येवरती. 52 धावांचं भलं मोठं आव्हान पार करण्यासाठी सज्ज राहावं लागेल लव्ह स्टार यवती या संघाला. आणि आजच्या दिवसामधील सर्वाधिक हायएस्ट स्कोअर करण्याचा मान कुणाला मिळतो तो संघ आहे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता 2 तुल्यबळ संघांमधील ही लढत आहे. लव्ह स्टार संघाने 2 ओव्हरपर्यंत डॉमिनेट केलं होतं परंतु तिसऱ्या षटकामध्ये भरत मोहिते यांचं वादळ आणि या वादळामध्ये निखिल शेवाळेला उद्ध्वस्त करून टाकणारे 3 षटकार आपण पाहिले. परंतु 52 धावा लव्ह स्टार सज्ज असेल. सुजित शेवाळे सारखा मोठा खेळाडू त्यांच्या संघामध्ये. संतोष शेवाळे गेले काही टुर्नामेंट जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू. या 2 खेळाडूंशी आकाश शेवाळे देखील आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील चांगली फलंदाजी दीपक आहेत या संघामध्ये. येणाऱ्या कालावधीमध्ये हा संघ देखील या धावा चेस करण्यासाठी सज्ज असेल यात कोणतीही शंका नाही. चला या गणेश नाणेफेकीसाठी योगेश दादा काटेकर अवेलेबल आहेत. नाणेफेकीसाठी काटेकरवाडी विपक्ष मुरगुशिलोनी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच नंतर योगेश मोंडेश यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. नाही बोलायचं मग नाही ग बसा.
चला काटेगावडी संघाने नाणेफेक जिंकलेले प्रथम गोलंदाजी करण्याचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून येतोय. एस पंचांचा इशारा येतो. रेडी 52 धावांचा वर पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रबर बॉल क्रिकेटचा हिरा सुजित शेवाळे तर नॉनसागरला संतोष शेवाळे. हे बॅटल आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. अनिल काटेकर पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा देखणा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक भारत मोहिते त्या ठिकाणी आहेत. एक धावघेण्याचा यशस्वी सोडवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. वैभव खोत मला वाटतं आहेत फिल्डिंग साठी आणि चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. अनिल काटेकर सुजित शेवाळे हे बॅटल आपल्याला विसरून चालणार नाहीये. दोन्ही तुल्यबळ खेळाडू अनिल काटेकर गोलंदाज सुजित शेवाळे फलंदाज. हे बॅटल बऱ्याच वेळा मागच्या सीझन मध्ये आम्हाला पाहायला मिळालं. या मॅच मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळते. स्ट्राईक एंडवरती लेफ्टी बॅटर संतोष शेवाळे जातो ज्यानं मागच्या टुर्नामेंट मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकामध्ये 6-21 ची आवश्यकता असताना केलेली अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आपण पाहिली होती संतोषच्या बॅट मधून. मेगा फायनलच्या लढतीमध्ये जबरदस्त कामगिरी. अनिल काटेकर संतोष यांना कशा प्रकारची गोलंदाजी करतो हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट लोअर फुल टॉस दर्जेदार चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हाताळला. सिंगल दुसऱ्या चेंडूवरती देखील अर्जित केली जाते. आतापर्यंत थांबवलंय. सुजित शेवाळे पुन्हा एकदा अनिल काटेकर टू सुजित शेवाळे हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल होतो. किरण काटेकर स्वतः लॉंग ऑफला डीपेक्सचा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतात. अनिल काटेकर लोअर फुल टॉस क्या बात आहे यॉर्कर आणि अशा प्रकारचा यॉर्कर हाताळला की सुजित शेवाळे यांच्याकडे उत्तर होतं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. भरत मोहिते आपल्या संघासाठी 200% देण्याचा प्रयत्न झाला परंतु ठीक आहे मॅच आहे एवढं चालणार. पावसाळी क्रिकेट म्हटल्यावरती या मजा होत राहणार. भरत मोहिते हसतायत लागले ना याचा अर्थ सेफ आहेत. अनिल काटेकर पुढचा चेंडू लोअर फुल टॉसला भिरकावून दिला. लोंगांच्या डोक्यावरून सुजित शेवाळेचा येतोय पहिला मोठा फटका 6 धावांसाठी. षटकार चार चेंडू 10 धावा. पावसाचं आगमन या मॅच मध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये पाऊस नव्हता परंतु या मॅच मध्ये या पावसाचा फायदा कोण घेणार सुजित शेवाळे की अनिल काटेकर. पाहूयात पुढचा बॉल. यावेळी पहा स्क्वेअर कटचा फटका. आता मात्र बॉल स्किट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि थोडासा ऍडव्हान्टेज मला वाटतं गोटवाडी संघाच्या बाजूने जाईल कारण पावसामध्ये गुडलिन स्पॉटवरून जर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला अनिल काटेकर आणि बाकीच्या गोलंदाजांकडून थोडंसं डिफिकल्ट जाईल परंतु सुजित शेवाळे डिफिकल्ट नाहीये. 5 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधील. पाहूयात या चेंडूवरती मोठा फटका येतोय का. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी या शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची होते. सांगता एका षटकात 23 बिनबाद 11. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी या षटकामध्ये अनिल काटेकरनी अगदी टिचून अगदी योग्यरित्या चेंडू हाताळले. 3 यॉर्कर हाताळले आणि ते यशस्वी देखील ठरले. जबरदस्त गोलंदाजी. दुसरा षटक हाताळण्यासाठी कोण येते पाहूयात. महत्वपूर्ण बॅटल चौथ्या ग्रुप मधील क्वालिफायर मॅच. पहिल्या 3 ग्रुप मधून आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या ग्रुप मधून बामणवाडी संघानं मागच्या स्पर्धेचा फॉर्म कायम ठेवल्या. सामन्यात देखील साहिल देसाईची दर्जेदार गोलंदाजी. दत्ता पवार रघुचं दमदार प्रदर्शन या कामगिरीच्या बळावर
अंतिम 5 मध्ये जागा मिळवली. त्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये अमोल पवळेची अष्टपैलू कामगिरी, त्याला मिळालेली संघाची साथ आणि या सांघिक कामगिरीच्या बळावर नितीन शेट्टी यांची गोलंदाजी असेल, प्रशांत गोडसे यांची फलंदाजी असेल. या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कामगिरीच्या बळावर येळगाव संघ जाऊन पोहोचतो अंतिम 5 मध्ये. तिसऱ्या ग्रुपमधून आपण पाहिलं तुळसण संघाने राहुल यादवच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर तसेच विशाल मोरेच्या दुसऱ्या मॅच मधील अप्रतिम दर्जेदार कामगिरीच्या बळावर अंतिम 5 मध्ये जागा बनवली आणि चौथ्या ग्रुपमधील ही क्वालिफायर मॅच 2 तुल्यबळ संघांमधील काटेकी मॅच, काटेकी लढत. पहिल्या षटकाखेरीज 11 म्हणजे अजूनही 12 चेंडू 41 धावा. इट्स डीजे डीजे पुढचा वा 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 वेग भन्नाट वेग आणि हा आहे पावसाचा फायदा. हा आहे पावसाचा फायदा. गुडलँड स्पॉट वरून चेंडू घरघर निघून जातो. कोणतंही उत्तर नाही आहे फलंदाज संतोष शेवाळे यांच्याकडे आणि एक चांगला मूव आहे. अक्षय डपळे यांच्या कॅप्टनशिपचं कौतुक करावं लागेल. इट्स खराब 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 खराब. इट्स नो अँड 1. 2 धावा अतिरिक्त स्वरूपात. फील्डचा चेंडू असेल पुढचा. एक वेगळा मूव खेळलेला आहे. आपण पाहिलं गोटेवाडी संघासाठी अभि काटेकर नेहमी दुसरं षटक हाताळतो. या मॅच मध्ये अक्षय काटेकरने एक चान्स घेतलेला आहे. डीजे यांना पाचारण केलेलं आहे. पाहुयात ही रणनीती यशस्वी होते का की मॅच लांब घेऊन जाते. पहिला चेंडू ठरलाय गोटेवाडी संघासाठी. बोनस दुसऱ्या चेंडूवरती येतो. फ्री हिट म्हणजे शेवाडी संघासाठी मॅच मध्ये कमबॅक करण्याची सुवर्ण संधी. डीजे फ्री हिटचा चेंडू. फ्रीडला फिल्डिंग चेंज होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची फलंदाजांनी. सन्माननीय वेदाडे साहेब आमचे परममित्र आणि आमच्या आखेला नेहमी धावणारे. जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी हाक मारू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार बेदाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील बुरबुश इलेव्हनच्या वतीनं खूप खूप स्वागत आभार असेल. पाऊस येऊन गेला. या पावसाचा फायदा कुठला संघ उचलणार हे देखील महत्वाचं असणार आहे. डीजे पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू येतो बिमार फुलटॉस फीट. संतोष शेवाळे फायदा घेणार का. फुलटॉस त्याला भिरकावून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून. लांब 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 लचक षटकार 6 धावांसाठी. मॅच मध्ये कमबॅक. मॅच मध्ये कमबॅक. अक्षय डफळेचा मूव. अक्षय डफळेची ही रणनीती यशस्वी होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू गुडलँड स्पॉट वरून हलवला होता. उत्तर नव्हतं संतोष यांच्याकडे परंतु लगातारचे 2 चेंडू आपण पाहिले फुलटॉस येत आहेत म्हणजे कुठेतरी गोलंदाजी करणं अवघड जाते. दिलीप यांना पाऊस पडल्यामुळे धावफलक जाऊन पोहोचतो 19 आकड्यावरती. अजूनही तब्बल 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 10-33चं समीकरण. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा पिक केलाय. भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. संतोष शेवाळेचा ब्रँड येतोय 6 धावांसाठी. षटकार. जबरदस्त फलंदाजी. जबरदस्त फलंदाजी. 9 चेंडू 27चं आव्हान. संतोष शेवाळेचा स्ट्रॉंग झोन आपण पाहिला. संतोष शेवाळे मिड विकेट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या 3 क्षेत्रामध्ये दर्जेदार फलंदाजी करतो आणि दिलीपने चुकी काय केली तर हे दोन्ही चेंडू त्याला त्या क्षेत्रामध्ये टाकले. फुलटॉस टाकले. त्याचा पूर्ण फायदा उचलला संतोष यांनी. पुढचा चेंडू फुलटॉस. लगातारचा तिसरा येतोय. खराब गोलंदाजी डीजेच्या माध्यमातून. पहिला चेंडू चांगला हाताळला होता. त्यानंतर नो बॉल आणि लगातारच्या 3 चेंडूवरती संतोष शेवाळेचा आक्रमण हल्ले. जबरदस्त मॅच मध्ये कमबॅक पूर्णपणे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आता मात्र 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 21 पूर्णपणे कमबॅक. हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहेत. 3 चेंडूवरती 3 षटकार. संतोष शेवाळे जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी लोअर फुलटॉस होता. 1 धाव घेण्यास यश मिळते. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. वैभव सारखा चतुर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. 1 धाव अर्जित होते. धाव संख्येत बदल 32 धाव संख्या जाऊन पोहोचते. 7 चेंडू 20. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. या चेंडूवरती मॅच डिसाइड होईल असं मला वाटतंय. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहे. 7-20चं समीकरण. मोठा फटका आला तर मॅच पूर्ण बनवला. स्टारच्या बाजूने विकेट अथवा निर्धाव चेंडू आला मॅच मला वाटतं गोटेवाडी संघाच्या बाजूने झुकेल कारण शेवटच्या षटकामध्ये अभि काटेकर आहे. दिलीप सुजित यांच्यासाठी आतापर्यंत संतोषने 3 जबरदस्त षटकार खेचले होते.
मला वाटतं 5 चेंडूमध्ये 4 चेंडू फुलटॉस हाताळ्यात दिलीप यांनी. शेवटचा चेंडू कशा प्रकारे येणार हे देखील खूप महत्वपूर्ण असणार आहे. बिग बॅटल यावेळी पाहायला उडवण्याचा प्रयत्न करणारा नावची संधी आहे या ठिकाणी, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये सुजित शेवाळे जाऊन पोहोचतात. 2 षटका अखेरीस 33 धावा धावफलकावरती, 6 चेंडू आणि 19 धावांचा आव्हान. अक्षय मला वाटतं काहीतरी वेगळा डिसिजन घेतोय. किरण काटेकरच्या दिशेने वॉर्निंग दिलेलं आहे, म्हणजे कदाचित पाहूयात अक्षयचा डिसिजन काय येतोय. 6-19 साठी अभि येणार का किरण काटेकर येणार. खूप महत्वपूर्ण लढा. दोन्ही सर्व प्रेक्षकांना विनंती करून मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवूया दोन्ही संघांसाठी. 6-19 आणि आम्ही जातोय आदर्श सूर्यवंशी यांच्याकडे उरलेल्या 6 चेंडूंसाठी. या ठिकाणी आमच्या स्पोर्टचे सर्व माजी खेळाडू आणि टेनिस क्रिकेटमधील थॉमस डायस म्हणून ओळखले जाणारे अक्षय मुटल साहेब आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील त्यांचं देखील खूप खूप स्वागत. टोपण नाव अक्षय. चला बढियात लगेच मॅचच्या दिशेने उर्वरित 6 बॉल बनवायचे आहेत. तब्बल समीकरण आपण पाहतोय 19 धावा 6 बॉल 19चं समीकरण. स्ट्राईक वरती सुजित शेवाळे कराडचा टायगर या खेळाडूला ओळखलं जातं. आता मात्र गोलंदाजीच्या रणवीवरती देखील विचार केला तर अभि काटेकर या खेळाडूला विसरून चालणार नाहीये. टक्कर मात्र रंगलेली पाहायला मिळते. वेगवान बॉल वेग 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 आणि भन्नाट वेग ही गोलंदाजाची क्षमता आहे. काय चेंडू टाकलाय, अगदी बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाऊन विसावलाय. अक्षय डफले देखील तिथे थोडंसं चकित झाले, कारण या गोलंदाजाकडे असलेला वेग जबरदस्त आणि काय हे अत्यार शेवटच्या षटकामध्ये मात्र रोखून ठेवलं होतं. मात्र स्पष्ट उदाहरण जबरदस्त वेग पाहायला मिळाला. अभि काटेकर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी आणि या मॅच मध्ये देखील जबरदस्त. सुजित शेवाळे सारखा हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आहे. 5 बॉलचं समीकरण 5 बॉल 18. पाहूया बॉलर निघालाय अभि काटेकर. स्ट्राईक वरती बॅटर सुजित शेवाळे. या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडला जाईल का सर. कॅच यावेळी ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु स्ट्राईक देखील रोटेट केली आहे. आता स्ट्राईक वरती संतोष शेवाळे आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक बॉल वरती पहा समीकरण बदललं जात आहे. ही मॅच आहे, हे युद्ध आहे, काही होऊ शकतंय. शेवाळवाडी की गोटेवाडी हे प्रश्नचिन्ह आता मात्र इथून पुढे नक्कीच उभं राहिलंय. ज्या प्रकारे सुजित शेवाळे आणि संतोष शेवाळे चर्चा केली गेली होती, किरण काटेकर अक्षय डफळे चर्चा राहिली होती, परंतु गोलंदाजीच्या रणवेवरती अभि काटेकर नाव ऐकायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल वेगवान पद्धतीचा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळाली आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. आता उर्वरित 4 बॉल आणि बनवायचे आहेत 17 धावा. 4 चेंडू 17चं समीकरण. स्ट्राईक वरती संतोष शेवाळे आक्रमक फलंदाज आहेत. या बॉल वरती चांगला बॉल पाहायला मिळतो. रनआउटची संधी. फलंदाज यावेळी डेफिनेटली बाद आहेत. विकेट चालली आहे माघारी. महत्वपूर्ण हदरा. या मॅचचं वातावरण संपूर्ण या चेंडूने टाईट करून ठेवलं होतं. असा चेंडू इथे गोटेवाडी संघ मात्र कुठेतरी कमबॅक आणि फक्त कमबॅक पाहायला मिळतोय. अगदी दुसरं षटक थोडंसं डीजे यांच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं आणि हे आक्रमण कुठेतरी झालं नसतं तर सहजरित्या गोटेवाडी संघ कमबॅक करू शकला असता, परंतु डीजे यांच्यावरती आक्रमण संतोष शेवाळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि नक्कीच सुजित शेवाळे मोठी शिकार, मोठा धक्का बॅक टू दी पॅव्हेलियन परतावलाय. काय मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब खेळ. शेवाळवाडी विरुद्ध गोटेवाडी हे युद्ध आहे. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण मॅच रोहित पाटील सरांच्या माध्यमातून रंगवली गेली आणि अंतिम षटकामध्ये अगदी 6 बॉल आणि गरज होती 19 धावांची. तिथे मात्र गोलंदाज अभि काटेकर आपल्या नावाची चर्चा रंगवताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. जबरदस्त गोलंदाजी. अगदी या गोलंदाजाकडे वेग आहे, क्षमता आहे, व्हेरिएशन सर्व गोष्टी या गोलंदाजाकडे आहेत. म्हणून या गोलंदाजाला कुठेतरी पाठीमागे ठेवलं होतं अंतिम षटक हाताळण्यासाठी आणि तेच मात्र यशस्वी ठरताना पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज आकाश शेवाळे ऑन स्ट्राईक. चतुर चाणाक्ष खेळाडू आहे. या खेळाडूला देखील विसरून चालणार नाहीये. उर्वरित आता बॉल आहेत 3 बनवायचे आहेत. 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. 3 मोठे धमाके ठोकावे लागतील, परंतु अभि काटेकर अगेन्स्ट आकाश. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळालाय. मॅच अगदी गोटेवाडी संघाने काबूत करून ठेवली आहे. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं ज्या प्रकारे आक्रमण पाहायला मिळत होतं संतोष शेवाळेच्या बॅटमधून आणि त्यानंतर मॅचला एक वेगळा रंग देण्यात आला, जिथे रंग बदलला आणि मॅचचा देखील काटा बदलला. तिथे अभि काटेकर जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन.
2 बॉल 17चं समीकरण. मॅच स्वतःच्या हातामध्ये काबूज करून ठेवली गोटेवाडी संघाने. पहा अभि काटेकर यावेळी पहा पळवून घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच कळतायत हा व्हाईट बॉल आहे. आणखी एक धाव फलकावरती नक्कीच पाहायला मिळेल, जिथे 36 धावा फलकावरती पाहायला मिळतील. अगदी पहिल्या इनिंगचा विचार करूया, ज्या प्रकारे भरत मोहिते यांच्या बॅट मधून आलेले हार्ड हिटर आणि जबरदस्त मोठे फटके आणि संघाची एक धावसंख्या चांगली बनवली आणि तिथून पुढे मात्र खेळ करत असताना गोलंदाजीच्या जीवावरती अभि काटेकर रफ्तार का तेज जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन. काय गोलंदाजी केली आहे अभि काटेकर यांनी. अगदी 1 बॉल आणि 16ची गरज. मॅच नक्कीच गोटेवाडी संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाली आहे. निश्चित अजूनही 1 बॉल बाकी आहे. रिझल्ट नक्कीच आमच्यापर्यंत पुरेपूर हवा आहे. पहा 1 बॉल 16चं समीकरण. स्ट्राईक वरती आकाश शेवाळे. हा बॉल सांगून जातोय इथे विजयी संघ ठरला गेलाय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघ. हार्दिक अभिनंदन असेल टीम बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. हार्डलक मानावं लागेल लव स्टार शिवारवाडी टीम. कुठेतरी ही धावसंख्या बनवत असताना पराभूत ठरताना पाहायला मिळालं लव स्टार संघ. हाडलक मानावं लागेल. आक्रमण पाहायला मिळालं संतोष शेवाळेच्या माध्यमातून 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न राहिला आणि परंतु कुठेतरी सुजित शेवाळेची बॅट देखील बोलणं या मॅचला गरजेचं होतं, परंतु रनआउटची संधी आणि तिथे फलंदाज